नमस्कार. आज दिनांक 8 ऑगस्ट 2026. आज चंद्र वृषभ राशीत आहे आणि दुपारी 4:51 चंद्र रोहिणी नक्षत्रामधून मृग नक्षत्रामध्ये प्रवेश करतो. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या दुसऱ्या भावामध्ये आहे. दुपारपर्यंत रोहिणी नक्षत्रामुळे तुम्ही कुटुंबासोबत बसून आवडीचे पदार्थ खाण्यावर आणि मज्जा करण्यावरती पैसे खर्च करू शकतात. पण संध्याकाळनंतर मृग नक्षत्र लागताच तुमचा स्वामी मंगळ ऍक्टिव्हेट होईल आणि तुम्हाला अचानक बाहेर पडण्याची आणि काहीतरी खरेदी करण्याची किंवा पेंडिंग काम उरकण्याची घाई होऊ शकते. अश्विनी नक्षत्र दुपारपर्यंत पैसा सुरक्षित राहील, पण पावणे 5 नंतर कुटुंबात क्षुल्लक कारणावरनं होणारे वाद टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. भरणी नक्षत्र सकाळची खर्चाची कटकट दुपारनंतर पूर्णपणे सुरक्षित होईल. दुपारची वेळ उत्तम आहे. कृतिका नक्षत्र दुपारपर्यंतचा आनंद संध्याकाळी अचानक एखाद्या धावपळीत किंवा खर्चामध्ये बदलू शकतो. त्यामुळे दुपारनंतर विनाकारण खर्च करू नका. थोडी काळजी घ्या. मेष राशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या हिरव्या कपड्यात थोडेसे मूग बांधून खिशात ठेवा. कुटुंबात शांतता राहील आणि पैशाची गळती नक्कीच थांबेल. वृषभ राशीला आजचा चंद्र थेट तुमच्याच राशीत आहे. दुपारपर्यंत तुमचे रोहिणी नक्षत्र असल्यामुळे तुम्ही स्वतःचे प्रचंड लाड पुरवाल. आरशासमोर वेळ घालवणे, आराम करणे यात वेळ जाईल. पण दुपारनंतर जेव्हा मृग नक्षत्र लागेल तेव्हा तुमचा आळस झटकला जाईल. तुम्हाला अचानक कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाण्याची किंवा काहीतरी नवीन शोधण्याची हुक्की येऊ शकते. कृतिका नक्षत्र सकाळचा उत्साह दुपारनंतर अचानक छोट्याशा कटकटीमध्ये बदलू शकतो. त्यामुळे दुपारनंतर शांत राहा. रोहिणी नक्षत्र स्वतःबद्दलचे ओव्हर थिंकिंग दुपारी पावणे 5 नंतर अनपेक्षित आनंदामध्ये किंवा उत्साहामध्ये बदलू शकते. मृग नक्षत्र दुपारपर्यंत नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण संध्याकाळी स्वतःला विनाकारण कामात थकून घ्याल. त्यामुळे सायंकाळी विचार करून काम करा. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज पांढऱ्या धाग्यात पांढऱ्या चंदनाचा एक छोटा तुकडा गुंडाळून खिशात ठेवा. चंद्र आणि मंगळाचे उत्तम संतुलन राहील. मिथुन राशीसाठी चंद्र 12व्या भावात आहे. सकाळपासून तुम्ही एकदम डू नॉट डिस्टर्ब मोड मध्ये असाल. आराम करणे किंवा ऑनलाईन शॉपिंग करणे यात पैसे उडवाल. पण मित्रांनो, दुपारनंतर मृग लागताच तुमची झोप उडेल आणि अरे देवा, हे काम राहिलेच आहे असे म्हणत तुम्ही अचानक घराबाहेर धाव घ्याल आणि कामामध्ये तुमचा वेळ घालवाल. मृग नक्षत्र दुपारपर्यंत भाग्याची साथ मिळेल, पण संध्याकाळी मानसिक थकवा जाणू शकतो. थोडी धावपळ वाढेल, पण आरामात विचारपूर्वक काम करा. आद्रा नक्षत्र सकाळी मित्रांची मदत आणि दुपारनंतर साक्षात ईश्वरी आणि भक्कम साथीत बदलते आहे. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. पुनर्वसू नक्षत्र धोका आहे. दुपारी पावणे 5 पर्यंत ऑनलाईन व्यवहार करताना किंवा प्रवासात अत्यंत सावध राहा. त्यानंतर मित्रांमुळे वातावरण उत्तम होईल. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज घरातून बाहेर पडताना खिशात पिवळ्या मोहरीचे 3-4 दाणे ठेवा. 12व्या चंद्राचा वायफळ खर्च नक्कीच टळेल. कर्क राशीला चंद्र लाभाच्या भावातून फळे देईल. दुपारपर्यंत चंद्राच्या नक्षत्रामुळे तुम्ही मित्रांसोबत चिल करण्याच्या आणि फायदा एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये असाल. पण दुपारनंतर जसे मृग नक्षत्र ऍक्टिव्ह होईल तसे तुमचे मित्र अचानक काहीतरी ऍडव्हेंचरचा किंवा तातडीच्या प्रवासाचा प्लॅन बनवतील आणि तुम्हाला पळायला लावतील. पुनर्वसू नक्षत्र दुपारपर्यंत धोका आहे. दुपारी पावणे 5 पर्यंत पैशांची मोठी रिस्क घेऊ नका. त्यानंतर मित्रांची उत्तम साथ मिळेल. पुष्य नक्षत्र सकाळचा यशस्वी झालेली डील संध्याकाळी कोणाच्या तरी इगोमुळे किंवा वादामुळे धोक्यामध्ये येऊ शकते. त्यामुळे थोडी काळजी घ्या. अश्लेषा नक्षत्र सकाळचे मित्रांसोबतचे वाद दुपारनंतर पूर्णपणे मिटून 100% कामामध्ये यश येईल. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात कागदात गुंडवून कापराची एक छोटी वडी ठेवा. नफ्यात वाढ होईल, मन शांत राहील. सिंह राशीला चंद्र 10व्या भावातून फळे देईल. दुपारपर्यंत ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही एकदम रिलॅक्स आणि बॉस मोडमध्ये असाल. पण दुपारनंतर मूळ नक्षत्र लागताच कामाच्या ठिकाणी अचानक फायर अलार्म वाजल्यासारखी धांदल उडेल. एखादे तातडीचे काम निघेल आणि तुमचा वेग सुपरफास्ट होईल. शिवाय तुम्ही कामात यशस्वी व्हाल. मघा नक्षत्र दुपारपर्यंत नोकरी सुरक्षित राहील, पण पावणे 5 नंतर सहकाऱ्यांशी वादविवाद करू नका. इगो टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळी कामाची कटकट आणि धावपळ दुपारी नंतर पूर्णपणे रिलॅक्स होईल आणि सायंकाळची वेळ उत्तम जाईल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळचे कौतुक संध्याकाळी एखाद्या आलेल्या जबाबदारीमुळे तणावात बदलू शकते. त्यामुळे आलेली जबाबदारी शांतपणे पार पाडा. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज उजव्या हाताच्या मनगटावर एक लाल साधा धागा नक्की बांधा. कामाच्या ठिकाणी तुमची ऊर्जा अतिशय पॉझिटिव्ह राहील. कन्या राशीसाठी चंद्र 9व्या भावात आहे. दुपारपर्यंत तुम्ही आरामात नशिबावर विसंबून राहाल.
छान पुस्तके वाचणे किंवा देवदर्शन यामध्ये वेळ घालवाल. पण संध्याकाळी मृग नक्षत्र लागताच तुमच्यात अचानक ट्रॅव्हलर जागा होईल. तुम्ही बॅग भराल आणि एखाद्या छोट्या सहलीला किंवा प्रवासाला निघण्याची पूर्वतयारी कराल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा प्रवासाचा आनंद संध्याकाळी अचानक एका कटकटीमध्ये बदलू शकतो. घाई टाळा. अनावश्यक घाईमुळे अडचणीत सापडू शकतात. हस्त नक्षत्र स्वतःच्याच नशिबावर शंका घेण्याची सवय दुपारनंतर अनपेक्षित आनंदात किंवा फायद्यामध्ये बदलू शकते. संध्याकाळची वेळ उत्तम आहे. चित्रा नक्षत्र दुपारपर्यंत नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण रात्री अतिविचारामुळे डोकं दुखू शकतो. त्यामुळे आराम करा. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा जवळ अख्खी सुपारी नक्की ठेवा. भाग्याचा मार्ग आणि प्रवासातील अडथळे एकदम मोकळे होतील. तूर राशीला चंद्र 8व्या भावातून फळे देईल. दुपारपर्यंत रोहिणी नक्षत्रामुळे तुम्ही लपून छपून काहीतरी चमचमीत खाण्याचा आणि सिक्रेट गोष्टींमध्ये रवाल. पण मित्रांनो, दुपारनंतर जेव्हा मृग लागेल तेव्हा तुमची चुळबुळ वाढेल. हरवलेली एखादी गोष्ट शोधण्यासाठी तुम्ही पूर्ण घर डोक्यावर घ्याल. गुप्त गोष्टींचा अचानक उकल होईल आणि आपल्या मौल्यवान गोष्टींबद्दल चिंता वाटू लागेल. चित्रा नक्षत्र 8व्या चंद्राच्या संकटात सकाळी नशिबाची मदत, पण संध्याकाळी मानसिक थकवा जाणू शकतो. त्यामुळे सायंकाळी आराम करा. स्वाती नक्षत्र सकाळी मित्रांची मदत, दुपारनंतर साक्षात ईश्वराच्या भक्कम सपोर्टमध्ये बदलेल. त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस अत्यंत उत्तम आहे. विशाखा नक्षत्र धोका आहे. दुपारी 4:45 पर्यंत गाडी चालवताना सावध राहा. कोणाशी वाद करू नका. मौल्यवान गोष्टींची काळजी घ्या. दुपारनंतर मित्रांमुळे प्रवास सुखकर होईल. तूळ राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात तुरटीचा एक छोटा खडा नक्की ठेवा. 8व्या चंद्राचा आणि मंगळाचा कोणताही अचानक येणारा त्रास टळेल. वृश्चिक राशीसाठी चंद्र 7व्या भावात आहे. आज दुपारपर्यंत पार्टनर एकदम रोमॅन्टिक आणि शांत मोडमध्ये असेल, पण दुपारनंतर जसे तुमचे स्वामी मंगळाचे मृग नक्षत्र लागेल तसे पार्टनर अचानक ऍक्शन मोडमध्ये येईल. चला आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊया असा हट्ट पार्टनर करू शकतो. त्यामुळे त्याच्या आवडी निवडी लक्षात घेऊन काम करा आणि संध्याकाळी थोडं शांत राहा. विशाखा नक्षत्र धोका आहे. दुपारपर्यंत पार्टनरशिपमध्ये नवीन करार किंवा रिस्क टाळा. त्यानंतर संध्याकाळी वातावरण हलके होईल, पण आज काळजी घ्या. अनुराधा नक्षत्र सकाळची यशस्वी डील संध्याकाळी इगो किंवा घाईमुळे धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सायंकाळी कोणतेही महत्वाचे काम करू नका. ज्येष्ठा नक्षत्र सकाळचे पार्टनर सोबतचे गैरसमज दुपारनंतर मिटतील आणि तुम्हाला 100% आपल्या कामामध्ये यश येईल. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे. आज एका पिवळ्या कागदात चिमूटभर हळद बांधून जवळ ठेवा. नात्यातील शॉर्ट सर्किट टळून म्हणजे वाद टळून संध्याकाळ अत्यंत गोड जाईल. धनुराशीच्या लोकांना चंद्र 6व्या भावामध्ये आहे. दुपारपर्यंत रोहिणी नक्षत्रामुळे तुम्हाला खूप खावेसे वाटेल. त्यामुळे पोटाचा किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो. पण दुपारनंतर मृग नक्षत्र लागताच तुमच्यात अचानक फायटर जागा होईल. तुम्ही व्यायाम करायला लागाल आणि प्रलंबित कामे वेगाने उरकाल. तब्येतीची थोडी चिंता वाटू शकते, पण आहारावरती नियंत्रण ठेवा. तब्येत उत्तम राहील. मूळ नक्षत्र दुपारपर्यंत आरोग्य सुरक्षित राहील, पण 4:45 नंतर विरोधकांशी विनाकारण वाद करणे टाळा. आपण आपल्या कामावर लक्ष ठेवा आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. पूर्वाषाढा नक्षत्र सकाळची कामाची आणि आजाराची कटकट दुपारनंतर पूर्णपणे रिलॅक्स होईल आणि संध्याकाळची वेळ अत्यंत उत्तम जाईल. उत्तराषाढा नक्षत्र सकाळचा आनंद संध्याकाळी अचानक एखाद्या खर्चात किंवा डोकेदुखीमध्ये बदलू शकतो. त्यामुळे विनाकारण खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. धनुराशीसाठी उपाय आहे. आज घरातून निघताना गुळाचा एक छोटा खडा खाऊन त्यावरती थोडे पाणी प्या. शत्रू शांत राहतील आणि पचन देखील सुधारेल. मकर राशीसाठी चंद्र 5व्या भावामध्ये आहे. दुपारपर्यंत तुमचे डोके एकदम शांत आणि क्रिएटिव्ह असेल. मुलेही घरामध्ये शांतपणे खेळतील, पण दुपारनंतर जेव्हा मृग नक्षत्र लागेल तेव्हा मुले अचानक सुपर ऍक्टिव्ह होतील आणि घर डोक्यावर घेतील. तुमचे डोके अचानक काहीतरी नवीन आयडिया शोधण्याच्या वेगाने चालायला लागेल. थोडं मुलांना समजून घ्या, त्यांच्याबरोबर आनंदाने खेळा. उत्तराषाढा नक्षत्र सकाळचा अभ्यासाचा किंवा कामाचा उत्साह संध्याकाळी अनपेक्षित कटकटीमध्ये बदलू शकतो. श्रवण नक्षत्र सकाळचा मानसिक थकवा आणि आळस दुपारनंतर अनपेक्षित आनंदात आणि फायद्यामध्ये बदलतो आहे. त्यामुळे संध्याकाळी लक्ष्मी प्राप्ती होऊ शकते. धनिष्ठा नक्षत्र दुपारपर्यंत नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण रात्री स्वतःच्याच कल्पनांवरती ओव्हर थिंकिंग कराल. जास्त विचार करू नका. डोकं शांत ठेवा. योग्य मार्ग नक्कीच मिळेल. मकर राशीसाठी उपाय आहे. आज खिशात 5 कच्चे तांदळाचे दाणे एका कागदात बांधून ठेवा. बुद्धीची गती अचूक राहील आणि स्थिर देखील राहील. कुंभ राशीला चंद्र 4थ्या घरातून फळे देईल. दुपारपर्यंत तुम्ही मस्तपैकी सोफ्यावर बसून टीव्ही बघण्यात वेळ घालवाल. घरात एकदम आरामाचे वातावरण असेल, पण दुपारनंतर मृग नक्षत्र लागताच आई अचानक तुम्हाला कामे सांगायला सुरुवात करेल. तुम्हाला अचानक घराची साफसफाई किंवा फर्निचर आवरावर करावी लागू शकते. शिवाय घरातील महत्वाच्या गोष्टींचा निर्णय देखील घ्यावा लागू शकतो. धनिष्ठा नक्षत्र
घरगुती कामामध्ये सकाळी साक्षात ईश्वराची मदत, पण संध्याकाळी कामामुळे थकवा येऊ शकतो. शततारका नक्षत्र सकाळी मित्रांची मदत, दुपारनंतर साक्षात भाग्याच्या भक्कम सपोर्टमध्ये बदलेल. आजचा संपूर्ण दिवस अत्यंत उत्तम जाईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र थोडा धोका आहे. दुपारी 4:45 पर्यंत प्रॉपर्टीचे वाद टाळा. घरामध्ये रागावर नियंत्रण ठेवा. कोणाशी वाद करू नका आणि शांत राहा. संध्याकाळी वातावरण थोडे हलके होईल. धनुराशीसाठी उपाय आहे. आज एका छोट्या कापसाच्या बोळ्यावरती गुलाब पाण्याचा एक थेंब टाकून ते खिशात ठेवा. घरातील सुख आणि शांतता अबाधित राहील. मीन राशीला चंद्र आज पराक्रमाच्या घरातून फळे देईल. दुपारपर्यंत तुम्ही लोकांशी एकदम गोड आणि साधेपणाने बोलाल, पण संध्याकाळनंतर मृग नक्षत्र लागेल तेव्हा तुमची टायपिंग स्पीड, बोलण्याचा स्पीड एकदम 5G प्रमाणे मार्गी लागेल. तुम्ही अचानक कॉल्स आणि ईमेल्स आणि महत्त्वाच्या मीटिंग धडाधड उरकून भावंडांसोबत प्रवासाला जाण्याचा प्लॅन देखील बनवू शकतात. त्यामुळे दुपारनंतर काम पटकन आटपून आपल्या आनंदामध्ये तुम्ही व्यस्त व्हाल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र धोका आहे. दुपारपर्यंत प्रवासात घाई टाळा. त्यानंतर मित्रांच्या मदतीने प्रवास सुखकर होईल. पण आज सकाळी महत्वाची कामे आणि महत्वाचे निर्णय न घेतलेले उत्तम राहील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळचे धाडसी निर्णय यशस्वी होतील, पण रात्री नवीन रिस्क घेणे किंवा घाई करणे टाळा. आज दुपारची किंवा संध्याकाळची वेळ आपल्यासाठी कोणत्याही कामासाठी उत्तम नाही. आज काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. रेवती नक्षत्र सकाळचे प्रवासातले किंवा शेजारच्यांशी असलेले वाद दुपारनंतर मिटतील आणि तुम्हाला 100% आपल्या कार्यामध्ये हवे तसे यश मिळेल. मीन राशीसाठी उपाय आहे. आज एका लाल रंगाच्या कागदात किंवा कपड्यामध्ये एक लवंग गुंडाळून जवळ ठेवा. संवादातील प्रभाव वाढेल आणि प्रवासाचे अडथळे दूर होतील. तर मित्रांनो, हा होता 8 ऑगस्टचा आराम ते ऍक्शन असा ग्रहांचा आणि नक्षत्राचा 100% अचूक असा भन्नाट लेखाजोखा. आज 4:45 नंतर तुमचा स्पीड कसा वाढला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू. उद्याच्या दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्यामध्ये आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.